रत्नागिरी सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा कायम आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। किरण सामंतांनी माघार घेण्यासंदर्भातलं ट्विट डिलीट केलेलं आहे। किरण सामंतांची आम्ही समजूत काढली असं उदय सामंतांनी म्हटलंय। शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघारीची पोस्ट टाकलेली होती असं सामंतांचं आपण वक्तव्य बघतोय। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना, ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट, आमची बैठक झाल्यानंतर आता आता आहे का मला माहित नाही, ट्विट काढले ते काढलं ना। तेच सांगितलं 10 वाजता ते त्यांनी केलं होतं ट्विट। त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी व्हीसी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर, आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे। आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे। मी कुठं भाजपनं दावा केला, राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही, परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळं आपले नेते जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत, त्यांना नाहक त्रास होतोय, आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता। त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता।